हाय. तर आज आपण वयोभेद हा नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. याच्यामध्ये काय सांगितलं, वयोभेद म्हणजे काय, तर सोप्या भाषेत बघायचं झालं वयोभेद म्हणजे त्याच्या आपण टाईप्स म्हणा किंवा त्याचं क्लासिफिकेशन. तर काय सांगितलं वयोभेदामध्ये, क्लासिफिकेशन हे काय आहे, ते इसेन्शियल कशासाठी, तर अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट्स अँड टू इन्क्रीज द प्रॅक्टिकल किंवा अप्लाइड यूज ऑफ द कन्सेप्च्युअल नॉलेज. जे काही कन्सेप्च्युअल नॉलेज आहे ते अप्लाय करण्यासाठी आपण वयोभेदाचं इझीमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो बाबा, की क्लासिफिकेशन ऑफ एज इन अ पेडियाट्रिक्स इज इसेन्शियल टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ऑफ द चिल्ड्रन. काय कशासाठी आहे क्लासिफिकेशन, तर कन्सेप्ट कशाची, कन्सेप्ट ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द चिल्ड्रन. जे काही मुलाचे डेव्हलपमेंटसाठी ग्रोथच्या कन्सेप्टसाठी आणि डेव्हलपमेंट ऑफ द चिल्ड्रन या गोष्टीसाठी त्याचं क्लासिफिकेशन आहे, बरोबर. अँड टू अंडरस्टँड द प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ द ऑकरन्स ऑफ द डिफरंट डिसीजेस इन अ पर्टिक्युलर एज ऑफ ग्रुप. आता जसं आपल्याला माहिती आहे म्हणजे बाल्यावस्था, यौवनावस्था आणि वृद्धावस्था या तीन अवस्थेमध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये प्रत्येकाचे दोष वेगवेगळे प्रधान असतात. तर अकॉर्डिंगली त्याच्यानुसार वेगळे जर दोषच प्रेझेंट असणार तर मग वेगवेगळे डिसीज पण प्रेझेंट असणार. तर मग त्या स्टेजेसचे पर्टिक्युलर एज ग्रुपचे कुठले डिसीज प्रेझेंट आहे त्यासाठी आपण वयोभेद केले किंवा वयाचं क्लासिफिकेशन केलं, बरोबर. लाईक न्यूनेटल कन्व्हल्जन्स, इन्फंटाईल डायरिया, हे या गोष्टीं जे काही डिसीजेस आहेत हे पर्टिक्युलर एजचे रिलेटेड आहेत, बरोबर. आता याच्यामध्ये काश्यप संहितेमध्ये दिलेला एक श्लोक आहे की बाबा म्हणजे कशा प्रकारे त्यांनी क्लासिफिकेशन केले, वयाचं भेद कशा प्रकारे केले ते सांगितलेलं आहे. गर्भबालकुमाराख्याम इत्येतद त्रिविधम वय यौवन मध्यम वृद्धमेतच्च त्रिविधम पुनः. आलं 3 वर्षावरः क्षीरपः स्यात् यावद् पिबति वापयः वयस्तदं बालमस्माच्च यावत् षोडशवर्षिक अन्नादः सर्व एव स्यात् कौमारं वयसि स्थितः अतः परम धातुसत्वं बलवीर्य पराक्रम. आता याचं एक्सप्लेनेशन कसं दिलं ते समोर मस्त कॉलममध्ये दिलेलं आहे चांगल्या प्रकारे. आपण बघू एक मिनिट. आता याच्यामध्ये दिले बघा आपण जे क्लासिफिकेशन आहे ते टर्मिनॉलॉजीच्या फॉर्ममध्ये बघू. हेच सेम एक्सप्लेनेशन आपण आधीच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं, आधी पण सांगितलेलं आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये कसं दिलं बघूया. गर्भावस्था म्हणजे काय, तर फ्रॉम कन्सेप्शन, बरोबर. जेव्हा कन्सेप्शन झालं तेव्हापासून टिल द बर्थ ऑफ अ चाइल्ड, जोपर्यंत मुलाचा जन्म होत नाही तोपर्यंत, बरोबर. कन्सेप्शन झालं आणि तिथनं बर्थ होईपर्यंत त्याला आपण काय म्हटलं जातं, गर्भ म्हणतो, बरोबर. सोपा टर्म आहे गर्भ म्हणजे काय. बाल्यावस्था म्हणजे काय, तर पिरियड फ्रॉम बर्थ अप टू 1 year. आपण आधी पण बघितलं, बरोबर. बर्थ झाला आहे तिथनं 1 वर्षापर्यंत ते बालक असतं, बाल्यावस्थामध्ये असतं. त्याच्यानंतर कुमार म्हणजे काय, 1 to 16 years, 16 वर्षाचा किंवा 18 वर्षाच्यापर्यंत आपण म्हणू शकतो अडल्सन पिरियड झाला, चाइल्डहुड. यौवनावस्था म्हणजे काय, 17 ते 34. यौवनावस्था यंग अडल्ट असतो, बरोबर, यंग असतो. आणि मध्यम अवस्था जी आहे ती 35 ते 70पर्यंत असते, हे जरा अडल्टहुड ऑफ द एज. आणि वृद्ध तर माहिती आहे आपल्याला, म्हातारपण येणं म्हणजे 70च्या नंतर मोस्टली म्हणजे अबोव 70 years ऑफ एज हा एक ओल्ड एजसाठी पिरियड आहे. आता हेच परत रिक्लासिफाय केले त्यांनी. कसं रिक्लासिफाय केलं तर बघूया आपण. आता रिक्लासिफिकेशनमध्ये काय दिलं आहे, एकदम सोपं कन्सेप्ट आहे. क्षीर म्हणजे काय, तर दुग्ध, बरोबर. तर त्याच्यामध्ये कसं सांगितलं, क्षीरप बेबी कसा असतो, जो की 1 वर्षाच्या आतला आहे, बरोबर, अप टू 1 year आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे बाबा, तर चाइल्डहुडचा हा असा पिरियड आहे, असा वेळ आहे ज्याच्यामध्ये प्रायमरी फूड जर म्हटलं तर प्रायमरी फूड इज अ मॅटर्नल मिल्क. मदरचा जो मिल्क आहे, मोस्टली बाळ जेव्हा आईच्या दुधावरती 1 वर्षापर्यंत असतं त्याला आपण क्षीरप असं म्हटले, बरोबर. मॅटर्नल मिल्क त्याचा प्रायमरी फूडचा सोर्स आहे, तो झाला क्षीरप बेबी, त्याला आपण क्षीरप असं म्हटलं गेलं, बरोबर. हेच द बेबी इज कॉल्ड काय म्हटलं, त्याला क्षीरप बनलं जाते, फीडिंग ऑन मिल्क ओनली, जो फक्त दुधावरतीच आहे. त्याच्यानंतर क्षीरानंद, क्षीर याच्यामध्ये काय आलं, क्षीर प्लस अन्न, क्षीरानंद म्हणजे क्षीर आलं आणि अन्न देखील आलं. 1 ते 2 वर्षाचं बाळ, बरोबर, पिरियड ऑफ अ चाइल्डहुड, त्याच्यामध्ये इन विच द प्रायमरी फूड ऑफ द चाइल्ड इज मॅटर्नल मिल्क. प्रायमरी याच्यामध्ये काय, मॅटर्नल मिल्कच आहे, क्षीरपच आहे, बट अल्सो अन्न पण त्यामध्ये ॲड आहे, जसं की सिरियल झालं, पल्सेस झाले, ह्या गोष्टी पण त्यांनी ॲड केलेल्या आहेत बाळाच्या आहारामध्ये. तो झाला क्षीरानंद बेबी, बरोबर. त्याला आपण टोडलर बेबी पण असं म्हटलं जाते, किंवा त्या जो कॉम्बिनेशनमध्ये टोडलर बेबी बनला आहे त्याला पण क्षीरानंद असं म्हटलं गेलं, बरोबर. याच्यामध्ये काय काय मॅटर्नल मिल्क पण आहे, प्लस त्याला सिरियल वगैरे पण स्टार्ट केलं आहे, हे झालं क्षीरानंद. आता अनानंद म्हणजे काय, तर
2 ते 16 वर्षाचा मुलगा, बरोबर. याच्यामध्ये काय जर पिरियड ऑफ अ चाइल्डहुड याच्यामध्ये काय प्रायमरी फूड ऑफ द चाइल्ड इज ओनली अन्न. याच्यामध्ये बाळ जे आहे ते फक्त आणि फक्त अन्नावरतीच असतं. मीनिंग काय, त्याचा अर्थ काय, आपण तर रेग्युलर जो काही स्टफ आहे लाईक सिरियल झालं, पल्सेस झाले, ह्या गोष्टी तो रेग्युलर आहारामध्ये घेतो. झालं. क्षीरप म्हणजे काय, तर ओनली 1 वर्षाच्या आतला असतो, जो की फक्त आईच्या दुधावरती असतो मोस्टली, किंवा क्षीराचंच त्याचा प्रायमरी सोर्स ऑफ फूड इज अ मॅटर्नल मिल्क आहे, बरोबर. क्षीरानंद म्हणजे काय, क्षीर प्लस अन्न. दुग्ध देखील आहे मोस्टली प्रायमरी सोर्स, पण त्याच्याबरोबर त्याला सिरियल्स वगैरे हा जो स्टफ आहे, सिरियल पल्सेस, हे देखील स्टार्ट केलेलं आहे. आणि अनानंद म्हणजे काय, 2 ते 16 वर्षाचा मुलगा, ज्याच्यामध्ये आपण काय प्रायमरी सोर्स ऑफ प्रायमरी जो फूडचा सोर्स आहे तो अन्न आहे मोस्टली. म्हणजे तो काय रेग्युलर फूड सोर्सवरती आलेला आहे. परत अष्टांग हृदयानं पण 3 गोष्टी सांगितल्यात. ते काय सांगितल्यात आपण बघूया. सेम कन्सेप्ट आहे जी आपण आधी बघितली. सेम अष्टांग हृदयामध्ये पण सेम सांगितलेली. फक्त त्यांनी याच्यामध्ये जर आपण क्लासिफिकेशनमध्ये जर मुख्य काय कुठल्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, तर तो आहे वर्तन. वर्तन या शब्दाचा अर्थ काय, वर्तन मीन्स डिपेंड ऑन, किंवा ज्याच्यापासून नरिश होते ते, त्या शब्दात म्हणजे ज्याच्यापासून नरिश होते त्याला आपण वर्तन असं म्हणतो. किंवा वर्तन या शब्दाचा स्पेसिफिकली अर्थ घ्यायचा असेल तर त्या गोष्टीवरती डिपेंड आहे ज्याच्यापासून त्या आपल्याला नरिशमेंट भेटते, त्या शब्दाचा अर्थ वर्तन आहे, बरोबर. आता सेम आपण आधी जे आधी बघितले कशावर काय काय सांगितलं आहे ते यांनी काय सांगते बाबा, आधी पण आपण बघितलेलं सेमच आहे की जो 1 वर्षाचा आतला मुलगा असतो त्याला आपण क्षीरावर्तन म्हटलं जातं. म्हणजे क्षीरावर्तन म्हणजे काय, ते 1 वर्षाचा आतला अप टू 1 इयर्सचा जो मुलगा असेल, जे बाळ असेल, ते कशावरती डिपेंड असणार, तर मोस्टली काय असणार, तर प्रायमरी फूड काय असणार त्याचं, तर मॅटर्नल मिल्क असणार, बरोबर. तर तर त्या बेबीला आपण क्षीरावर्तन असं म्हटलं गेलं. क्षीरावर्तन म्हणजे काय, तर त्याचं जे नरिशमेंट आहे ते मोस्टली नाही, आपण पूर्ण जे नरिशमेंट आहे ते कशावरती होतं, मॅटर्नल मिल्कवरती होते. त्यामुळं मग आपण त्याला क्षीरावर्तन असं म्हटलं गेलं अकॉर्डिंग टू अष्टांग हृदय. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगलं, क्षीरान्नवर्तन, क्षीर प्लस अन्न, आणि या दोन्हीसोबत काय त्याचं नरिशमेंट होतं आहे. तर 1 ते 2 वर्षाचं जे बाळ आहे, इन बिटवीन 1 to 2 इयर्सचं जे बाळ आहे, या पिरियडमधलं जे बाळ आहे त्याचं काय मोस्टली प्रायमरी फूडचा सोर्स काय असणार बाबा, चाइल्ड इज अ मॅटर्नल मिल्क असणार, बरोबर. आणि अन्न म्हणजे काय, तर रेग्युलर फूड स्टफ देखील त्यामध्ये ॲड असणार, पल्सेस झाले, सिरियल झाले, या गोष्टी पण त्यामध्ये ॲड असणार. त्याच्यामुळं जो हा टोडलर बेबी बनतो आहे त्याला आपण काय म्हणलं, क्षीरान्नवर्तन म्हणजे काय, क्षीर दॅट इज अ मिल्क प्लस अन्न, जे काही सिरियल्स पल्सेस वगैरे जे त्याला आपण स्टार्ट केले 1-2 वर्षाच्या बाळाला आपण जे देतो, त्या दोन्हींपासून त्याचं नरिशमेंट होते त्यामुळं त्याला आपण क्षीरान्नवर्तन असं म्हटलं गेलं, बरोबर. थर्ड पॉईंट जर बघायचं झालं तर अन्नवर्तन सोपं आहे. 2 ते 16 वर्षाचं जे बाळ आहे त्याचा मोस्टली फूडचा सोर्स काय असणार बाबा, तर अन्नच आहे, बरोबर. फूडचं काय असणार, त्याचं सिरियल्स आहेत, पल्सेस आहेत, ह्या गोष्टींपासून त्याचं नरिशमेंट होतं आहे, त्यामुळं आपण त्याला अन्नवर्तन असं म्हटलं गेलं आहे. आता अकॉर्डिंग टू धातूनुसार चरकांनी काही गोष्टी सांगितल्या, तर चरक संहितेमध्ये चरकांनी काय सांगितले ते बघूया आपण. आता याच्यामध्ये चरकांनी काय केले, थोडंसं म्हणजे 2 पार्ट्समध्ये त्याचं क्लासिफिकेशन केले, पण यांचं म्हणणं थोडंसं वेगळं आलं. यांनी काय केले, धातूशी रिलेटेड पोषण अवस्थेवरती त्यांनी म्हणजे क्लासिफिकेशन केले. तर त्यांचं म्हणणं काय आहे, म्हणजे बर्थपासून जेव्हा बाळाचा जन्म होतो ते 16 वर्षापर्यंत त्यांचं म्हणणं काय बाबा, हे असंपूर्ण धातू अवस्था असते. याच्यामध्ये काय होते बाबा, जे काही धातू आहे बॉडीचे त्यांचं मॅच्युरेशन फेज असते, बरोबर. त्यांचं मॅच्युरेशन चालू होतं आहे. त्याच्यामध्ये काय असतं, ऑर्गन आणि सिस्टम्स जे आहेत ते ऑनगोईंग असते. तर कशासाठी, तर त्याची पूर्तता होण्यासाठी किंवा त्यांचं पोषण होण्यासाठी बर्थपासून 16 वर्षाचा कालावधी लागतो, आणि त्या पिरियडमध्ये त्याचं धातूंचं पोषण होतं. त्यामुळे त्यांनी असंपूर्ण धातू अवस्था असं म्हटलं, त्याला इमॅच्युअर टिश्यू असं सांगितलं आहे. त्याचं पोषण होत असते 16 वर्षापर्यंत. नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं, विवर्धमान धातू अवस्था. काय सांगितलं, 16 ते 30 वर्षाचा जो पिरियड आहे त्यामध्ये काय होतं, जे काही टिश्यूज आहेत ते काय होत असते, तर ग्रो होत असते, तर बरोबर. त्यामुळे त्याला विवर्धमान धातू अवस्था म्हटलं गेलं. ते काय म्हणतात की बाबा, तिथं धातू आणि ऑर्गन जे आहेत ते पूर्णपणे कम्प्लिटली फॉर्म होतात, बट स्टील टिश्यू ग्रोथ जी आहे ती कंटिन्यू होत असते, त्यामुळे आपण त्याला विवर्धमान धातू अवस्था असं म्हटलं गेलं. तर इम्पॉर्टन्सच्या आधी त्यांनी एक छोटासा पॉईंट सांगितला, ॲनालायझिंग रेशो बिहाइंड द वयोबे. तर काय सांगितलं आहे, जी काही रिक्वायर्ड डेली अलाउन्सेस आहे, समजा एज क्लासिफिकेशनमध्ये जे आहे ते कशी अडॅप्ट केली पाहिजे, ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत बाळामध्ये. ते नंतर एक पॅरेग्राफ आहे, ते नंतर रीड केला तर होऊन जाईल त्याचं. तर मग आता नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे की इम्पॉर्टन्स आणि सिग्निफिकन्स ऑफ द एज क्लासिफिकेशन. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, सर्टेन डिसीजेस जे आहेत, आता इम्पॉर्टन्स काय, वयोभेदाचं क्लासिफिकेशन करणं महत्त्वाचं काय, इम्पॉर्टन्स
इम्पॉर्टंट काय बाबा, त्याच्यामध्ये आपण आधी पण म्हटले बाबा की काय, तर जे काही डिसिजेस जे काही व्याधी आहेत ते पर्टिक्युलर एका स्पेसिफिक एज ग्रुपसाठी मोस्ट कॉमन आहे किंवा मोर कॉमन असतात, बरोबर. हे अंडरस्टँड करण्यासाठी त्याची डायग्नोसिस क्रुशियल का क्रुशियल हे, तर त्याची डायग्नोसिस ऑफ अ डिसीज इन चिल्ड्रन किंवा प्रत्येक वयोगटामध्ये त्या रोगाची डायग्नोसिस करण्यासाठी क्लासिफिकेशन आहे, बरोबर. कारण का, तर बाळ असेल तर बाबा तर अप टू 1 वर्षापर्यंत डिसिजेस वेगळे होणार, त्याच्यानंतर बाबा 16 ते 30मध्ये वेगळे डिसिजेस होणार, तिथनं 70पर्यंत वेगळे डिसिजेस होणार, वृद्धावस्थेमध्ये वेगळे डिसिजेस होणार. हे पटकन कळण्यासाठी किंवा ह्याचं डायग्नोसिस इझी व्हावं त्या पॉईंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे वयोभेद किंवा वयाचं क्लासिफिकेशन करणं हे महत्त्वाचं आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणून तर काय दिलं, पोलिओ आणि न्यूमोनिया हे जे आहेत हे सगळ्यात मोस्ट प्रिव्हॅलंट मोस्ट कॉमन आहे कशामध्ये बाबा, जे काही 5 वर्षाचे बालक आहेत, 5 वर्षाच्या आधीच्या मुलांमध्ये सगळ्यात कॉमन डिसीज आहेत. जसं आणि नंतर मग त्यांनी काय म्हटलं, वाईल पर्ट्युसिस आणि डिफ्थेरिया हे जे आहे ते मोर प्रिव्हॅलंट इन इन्फंट हे जे सगळ्यात मोस्ट कॉमन हे इन्फंटमध्ये आहेत, बरोबर. तर हे झालं त्याचं इम्पॉर्टन्सचा पहिला पॉईंट. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं बाबा, द एज क्लासिफिकेशन इज अ क्रुशियल फॉर द मॅनेजमेंट ऑफ द चिल्ड्रन्स इलनेसेस बिकॉज द मॅनेजमेंट ऑफ द डोसेस ऑफ द सर्टेन मेडिकेशन्स फॉर अ स्पेसिफिक डिसीज फ्लक्च्युएट अमॉंग द एज ग्रुप्स. आता काय म्हणते बाबा ते की एखाद्या डिसीजचं इलनेसेसचं ट्रीटमेंट करण्यासाठी त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी जो काही डोसेस आहे मेडिकेशनचा स्पेसिफिक डिसीजसाठी फ्लक्च्युएट करतो वेगळ्या एजमध्ये. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर समजा पॅरासिटामॉलचा जर आपण नॉर्मली डोस द्यायचा आहे तर एका अडल्ट एज पर्सनमध्ये आपण पॅरासिटामॉल ही आपण 500 mgची देऊ शकतो, जास्तीत जास्त पॅरा 650पर्यंत ही देऊ शकतो किंवा डोलो 650 मोस्ट कॉमन यूज केली जाते तीही देऊ शकतो. पण तो सेम डोस फीवर जरी असेल बाळाला तरीही आपण तो ॲडवाईज करत नाही किंवा तो दिला जात नाही. आता याच्यामध्ये परत त्यांनी सिट्राझिनचं सेम एक्झाम्पल दिलं आहे. सिट्राझिन शुड नॉट बी गिवन टू अ चिल्ड्रन लेस दॅन 6 months. सिट्राझिन आपण मोस्टली कशासाठी वापरतो बाबा, की ज्यांना म्हणजे ॲलर्जिक रिॲक्शन झाले अशांमध्ये आपण सिट्राझिन यूज करतो आपल्याला जर झालं तर. पण हेच जर सिट्राझिन जर काही बाळाला द्यायचे झालं तर आपण 6 महिन्याच्या आतल्या बाळाला देऊन चालत नाही. सेम सांगितलं त्यांनी. अल्बेंडाझोल हा एज डिपेंडंट आहे, बरोबर. तर 2 वर्षाच्या कमीला 200 mg द्यायचा, वाईल 2 वर्षापेक्षा जास्त असेल तर आपण 400 mg देऊ शकतो. यासाठी इम्पॉर्टंट आहे पर्टिक्युलर एजमधल्या ज्या पर्टिक्युलर ग्रुपसाठी पर्टिक्युलर डिसीज असते तर त्यांच्या मॅनेजमेंटसाठी देखील आणि मेडिकेशनच्या डोसेससाठी पण वयोभेद हे इम्पॉर्टंट आहे. आता थर्ड पॉईंट काय आपण बघूया, एज क्लासिफिकेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड अँड ट्रीट द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द डिसऑर्डर्स इन अ चिल्ड्रन, बरोबर. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे की इम्पॉर्टंट काय आहे एजचं क्लासिफिकेशन, तर ट्रीटमेंट कशाची, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणारे डिसऑर्डर रिलेटेड चिल्ड्रनच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट रिलेटेड काही डिसऑर्डर्स आहेत त्यामध्ये होणाऱ्या याच्यासाठी पण यूज केले जाते. म्हणजे आपण वयोभेद यूज करू शकतो. स्टनिंग म्हणजे काय, तर एखाद्याची समजा एक्स्ट्रा हाईट वाढणं, त्याच्यामध्ये जास्त एक्सेस म्हणू शकतो आपण ग्रोथ हॉर्मोन वाढणार, तर मग त्याचे स्टंटिंग म्हणजे एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ हाईट. आणि वेस्टिंग म्हटलं तर एखाद्याचं बाळाचं वेट जास्त आहे ते अकॉर्डिंगली आपण डेव्हलपमेंट डिसऑर्डर्स आहेत ते ट्रीट करू शकतो, बरोबर. तर मग जे काही डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स त्याच्यासाठी वयोभेद इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, बिकॉज ऑफ द पॅथोफिजिओलॉजी ऑफ व्हेरियस डिसीजेस मोस्टली डिपेंड ऑन द एज ऑफ द चाइल्ड. जे काही पॅथोफिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत ती देखील वयावरती डिपेंड आहेत. त्यामुळं आपण क्लासिफिकेशन करणं हे इसेन्शियल आहे, गरजेचं आहे पेडियाट्रिक्समध्ये. जसं जर आपण त्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं ते एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो बाबा, दिलं इथे त्यांनी, देर आर डिफरन्सेस इन पॅथोफिजिओलॉजी अँड इटिओलॉजी ऑफ द सीझर्स इन अ न्यूनॅटल आणि इन्फंट व्हाईल अफेक्ट द अँटीइपिलेप्टिक ड्रग ट्रीटमेंट रेजिमेन. आता काय सांगितलं, सीझर जो आहे, सीझर म्हणजे काय आपण मोस्टली म्हणतो ते ब्रेनचं थोडंसं डिस्फंक्शन होणं किंवा माठ वगैरे म्हणतात मराठी भाषेत आपल्याला जर म्हणायचं झालं तर सीझर जो आहे तर त्याचीच इटिओलॉजी जर आपण बघायची झाली तर न्यूनॅटल आणि इन्फंट यांच्यामध्ये देखील त्या ट्रीटमेंटचं रेजिमेंट वेगळं आहे. त्यासाठी इम्पॉर्टंट आहे वयोगट.
परत काय सांगितलं त्यांनी, नेक्स्ट काय सांगितलं, लास्ट पॉईंट काय सांगितलं, संस्काराज इंडिकेट द टाईम ऑफ अ डेव्हलपमेंट ऑफ द पर्टिक्युलर माइलस्टोन अँड परफॉर्मन्स ऑल्सो डिपेंड ऑन द चाइल्ड्स एज. आता संस्काराज समजा टाईमवरती डेव्हलपमेंट करते, तर कुठल्या माइलस्टोनसाठी पाहिजे ते, आणि याचाच परफॉर्मन्स डिपेंड करतो चाइल्डच्या एजवरती. या सगळ्या गोष्टींसाठी इम्पॉर्टंट आहे किंवा सिग्निफिकन्स आहे एजच्या क्लासिफिकेशनचं. यासाठी सगळ्या गोष्टींसाठी महत्त्व आहे वयोभेद. तर मग इथं हा आपला चॅप्टर संपतो. याच्यानंतर जो नेक्स्ट आहे तो आपण नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो उद्या बघूया. काय डाऊट असेल तर विचारू शकता, कसंही झालं तर. ओके, थँक्यू. तर उद्या काय बघायचं ते सांगतो मी तुम्हाला एक मिनिट. उद्या आपण किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बालसंवर्धन हा चॅप्टर बघूया. सिलेबस कॉपीची एक झेरॉक्स असू द्या. उद्या आपण हा चॅप्टर स्टार्ट करूया. ग्रोथ वगैरे, शरीर वृद्धिकर भावाज हे आपलं झालेलंच पण ऑलरेडी, पण आपण एकदा रिवाईज करूया आणि उद्या आपण हा बालसंवर्धन स्टार्ट करूया. ओके, थँक्यू.